मित्रांनो, अमेरिका आणि इराणमधलं युद्ध आता आपल्या घरापर्यंत पोहोचले, कारण अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ हॉर्मझ नावाचा एक समुद्री मार्ग ब्लॉक केलाय. तिथूनच भारतामध्ये गॅस आणि ऑइलची वाहतूक होत असते. परंतु हा मार्ग ब्लॉक झाल्यामुळे भारतामध्ये गॅसचा तुटवडा जाणवायला लागलाय. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तर गॅस सिलेंडरसाठी लांबलचक लाईन लागल्याचे पाहायला भेटते. या परिस्थितीचा फायदा घेत काही गॅस एजन्सीजने गॅस सिलेंडर साठवून ठेवणं आणि काळाबाजारी करण्याचा प्रयत्न केलाय. पण यांना चोप देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक धाडी टाकून हे सिलेंडर जप्त केलेत. सरकारने देखील एलपीजी, सीएनजी आणि घरगुती गॅस सर्वप्रथम अवेलेबल व्हावा असे आदेश दिलेत. पण या परिस्थितीचा मोठा फटका हॉटेल्स आणि फूड इंडस्ट्रीवरती होताना दिसते. जर हॉटेल्सला सिलेंडर भेटले नाही तर हे हॉटेल बंद पडू शकते. गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही कुठेतरी काहीतरी कसं तरी करून चालू ठेवलेलं आहे. पुढच्या 4 ते 5 तासात आमचं हॉटेल बंद होईल असं दिसतंय, कारण आतापर्यंत काय आमच्याकडे आता स्टॉक संपत आलेला आहे. आणि याचा थेट परिणाम स्विगी आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी सेवांवरती होऊ शकतो. जर ही सेवा बंद पडली तर तेथील हजारो लोकांना त्यांचा जॉब गमवावा लागू शकतो. त्यामुळे या सर्व समस्यावरती एकच पर्याय आहे की जितक्या लवकरात लवकर हे युद्ध संपल तितकं चांगलं. जर हे युद्ध संपलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मझ परत एकदा चालू होईल आणि आपल्या भारतामध्ये गॅसचा तुटवडा हळूहळू कमी होईल. यावरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो नक्की करा.